नमस्कार शेतकरी बंधूंनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता याची तारीख जाहीर झालेली आहे. आपण सर्वप्रथम पाहूया पीएम किसान सन्मान निधी याच्या साईडवर. पण इथे कुठल्याही प्रकारची माहिती यांनी दिलेली नाही. पण तेच दुसऱ्या गव्हर्नमेंटच्या साईडवर गेला आपण पीएम इव्हेंटमध्ये, तर आपल्याला इथे पाहायला मिळतात पीएम मोदी विल बी डिजिटली ट्रान्सफर्ड द 20th इन्स्टॉलमेंट टू मोर दॅन 9.7 करोड पीएम किसान बेनिफिशरीज. म्हणजे मोदीजींनी म्हटलं आहे की 2 ऑगस्ट 25ला तुमच्या खात्यामध्ये 20वी इन्स्टॉलमेंट जमा होईल. आणि हे कन्फर्म न्यूज आहे, कारण का गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या साईडवर असल्यामुळे. तर त्याचा आपण स्टेटस चेक करू शकतो pmkisan.gov.in वरती जाऊन, पीएम किसान सन्मान निधीवरती जाऊन, की आपल्याला आपल्या खात्यात पैसे जमा झाले की नाही. इथे जायचं, नंतर नो युअर स्टेटस मध्ये जाऊन चेक करता येते आपल्याला माहिती. तर आपण गेलो आहे आणि इथे तुम्हाला पीएम किसान कार्ड जे असेल त्याचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून OTP घेऊन तिथे तुम्हाला माहित पडेल की तुमच्या याच्यात पैसे जमा झाले आहे की नाही झाले. जर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर विसरलात तर इथेच त्याच्यावरती नो युअर रजिस्ट्रेशन नंबर म्हणून आहे, त्याच्यावर जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळवता येते. तो आपल्याला मोबाईल, जो रजिस्टर्ड मोबाईल आहे त्यावरूनही घेता येते मोबाईल नंबर टाकून, किंवा आधार नंबर आहे आपल्याकडे, तो आधार नंबर टाकून सुद्धा आपल्याला आधार नंबर कॅप्चा टाकून OTP घेऊन तो आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मिळून जातो. जर यामध्ये नाही दिसलं तर एकदा आपण PFMH ची जी गव्हर्नमेंटची साईड आहे, पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टम, ही साईड म्हणजे सार्वजनिक आर्थिक व्यवस्थापन प्रणाली आहे. ही भारत सरकारची एक ऑनलाईन प्रणाली आहे जी केंद्र सरकारच्या योजनेचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवण्याचे काम करते. या साईडने गव्हर्नमेंट पेमेंट करत असते. इथे जाऊन आपल्याला पेमेंट स्टेटस मध्ये जाऊन DBT स्टेटस ट्रॅकर मध्ये जाऊन आपल्याला इथे डिटेल भरून आपल्याला इथून सुद्धा माहिती मिळते. यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून घेईल आणि तुम्हाला ती माहिती देईल. आज फक्त एवढंच सांगायचं आहे की जे 20वी इन्स्टॉलमेंट आहे ती 2 ऑगस्टला तुमच्या खात्यात जमा होणार आहे. धन्यवाद.